संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळू। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही इथे विठ्ठला। सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी। दया पाद पद्मी नमन माझे, पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। उदारा सोपान देवा, उदारा सोपान देवा, उदारा सोपान देवा। ताबाई नमो त्रिभुवन पावन, ताबाई नमो त्रिभुवन पावन, ताबाई नमो त्रिभुवन पावन, ताबाई नमो त्रिभुवन पावन। यत्रय जननी देवाची, यत्रय जननी देवाची, यत्रय जननी देवाची। हे सारस्वताची गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोनिकी जे। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येण समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलू पद्मकरेण शङ्खं। चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये। ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा। जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया। नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा। दीन दुर्बळाची देवा जोडोनी अंजुळ, असे दाना उतावेळ। पहा पहा कृपा दृष्टी, बोला उरलिया गोष्टी विठ्ठला। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोर्पे सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। आणि घेतलेला अभंग हा 3 चरणाचा आहे। पण अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकाराम महाराज मात्र या अभंगातून 4 गोष्टी सांगतात। अभंग किती चरणाचा आहे? कोण म्हणलं 4 चरणाचा? अभंग किती चरणाचा आहे? अभंग 3 चरणाचा आहे। अभंग किती चरणाचा आहे?
अहो एवढं तर सांगा. अभंग किती चरणाचा आहे? अभंग ऐकू येते मला, हळू सांगितलं तरी जमतं. अभंग किती चरणाचा आहे? अभंग 3 चरणाचा आहे. आणि या अभंगातून तुकाराम महाराज किती गोष्टी सांगतात? 4 गोष्टी सांगतात. अभंग किती चरणाचा? 3 चरणाचा. पण अभंग जरी 3 चरणाचा असला तरी तुकोबाराय या अभंगातून 4 गोष्टी सांगतात. एक म्हणजे संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दाती तत्व सांगतात. तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमाती तत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. विठ्ठला विठ्ठला किम निमित्ताने सेवा आहे हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही. किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर हा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अत्यंत गोड हा अत्यंत सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव. आणि आज या भक्ती उत्सवातील ही 8व्या दिवसाची कीर्तनाची सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा सर्व पांगरा बोखारे ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला आणि या सेवेसाठी सर्व संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. किंबहुना मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याही पेक्षा दुप्पट काळ ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य. संप्रदायात गायक खूप आहेत, वादक खूप आहेत, कीर्तनकारही खूप आहेत, पण संप्रदायाचा ढंग धरून चालणारी माणसं फार थोडी आणि बोटावर मोजणे इतकी आहेत. त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय परमपूज्य आमचे माऊली महाराज हिरडगावकर असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य आणि अगदी नाथ महाराजानंतर त्यांच्या ठिकाणी शांती विराजमान झालेली दिसते असे आदरणीय परमपूज्य आमचे शिवाजी महाराज चोंडीकर बाबा असतील. आदरणीय परमपूज्य आमचे पारवेकर महाराज असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड पखावज वादक अगदी दोन्ही हातानं पकवाद वाजवतात, म्हणजे 2 हातानंच वाजवत असतात म्हणा, असे आदरणीय परमपूज्य आमचे दादाराव महाराज साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि ज्यांनी मला वारंवार या सेवेचं स्मरण करून दिलं असे आदरणीय परमपूज्य आमचे बालाजीराव बोखारे असतील, आबा असतील आणि गावातील सर्वच कार्यकर्ते मंडळी, सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी मंडळी, विरोध करणारी मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत घालतो आणि अभंगाच्या दृष्टीने काहीसा विचार मांडण्याचा प्रयत्न. विठ्ठला पुढे सरका, पुढे सरका, जागा मिळेल. आता माऊल्यांना विनंती, थोडं हे मध्ये जागा आहे, थोडं पुढे सरका, मागच्यांना जागा मिळेल बसण्यासाठी. सरका पुढे. पुरुष मंडळी पण सरका पुढे, या पुढे. अहो या पुढं, काय अंगात बिंगात काय येत नाही माझ्या, या पुढे या. सरकल्यासारखं करू नका, खरंच सरका. अहो या ना पुढं. या पुढे या. ओ पाहुणा सरका की या या पुढे या. काही विचारित नाही तुम्हाला, या पुढं. ठाला विठाला आणि हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सप्ताह चालू आहे बरं का. आता वर्धापन दिन कशाला म्हणायचं हा सगळ्यात खाली बसता
उठायचं नाही कोणी कीर्तनातून ना. आता सांगायलो विढाला वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपला अत्यंत सुंदर असा सप्ताह चालू आहे. वर्धापन दिन कशाला म्हणायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वर्धापन दिन म्हणजे काय? दिनेण वर्धते, वर्धते असा संस्कृत भांडारकर व्याकरणाचा धातू आहे. आणि वर्धते म्हणजे वाढणे, जो दिवसाला वाढत असतो त्याला वर्धापन दिन म्हणतात. दिनेण वर्धते त्याला वर्धापन दिन असं म्हणतात बरं का. आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे आणि त्यात नवरात्रीचाही योग आहे. आणि शांत बस, नवरात्रीचाही योग आहे. इकडे काय करा, दोघ जण इकडे, तुम्ही इकडे, एक दोघ असा लांब लांब बसा म्हणजे बोलणार नाही तुम्ही. या इकडे, इकडे ये बाळा, ये बाळा. त्या टोपीवाल्याला धरा, टोपीवाल्याला, त्या टोपीवाल्याला उठवा. तू इकडे ये माय बापू, ये 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 इथं बस. थांबा 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 थांबा, तुम्ही नका लय जोर काढू नका. असू बस बस, फक्त बोलू नका. करून सुरू आता. एकदा सांगा विठ्ठला नवरात्रीच्या निमित्ताने नवरात्रीचाही योग आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये आपण देवीची सुद्धा उपासना करतो बरं का. तसं तर वारकरी संप्रदायामध्ये किंबहुना हिंदू संस्कृतीमध्ये देवतांचं पंचैतन सांगितलेले, देवतांचं पंचैतन सांगितलेले. हिंदू म्हटला की त्याने 5 देवतेची उपासना प्रामुख्यानं केलीच पाहिजे. आणि 5 देवतेची उपासना जो करतो त्यालाच हिंदू म्हणतात. अन्यथा हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. 5 देवतेची उपासना केली पाहिजे. एक म्हणजे आपण सूर्याची उपासना केली पाहिजे. दुसरी म्हणजे भगवान विष्णूची उपासना केली पाहिजे. तिसरी म्हणजे भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. चौथी म्हणजे गणपतीची उपासना केली पाहिजे. आणि 5वी गोष्ट म्हणजे आपण देवीची उपासना केली पाहिजे बरं का. आता या 5 देवांच्या भक्तांना काय काय म्हणायचं, कोण्या नावाने संबोधायचं, कोण्या नावाने हाक मारायची, याचा सुद्धा विचार स्वतंत्र बरं का. हो, समजा जर गणपतीचे भक्त असले तर त्यांना काय म्हणायचं? हा, अगदी बरोबर, गणपती. आता हे महाराष्ट्रातले एकाही गणपती मंडळाला माहित नाही. हो, गणपतीच्या भक्तांना काय म्हणतात? गणेश भक्त नाही, गणपतीच्या भक्तांना गाणपत्य असं म्हणतात. बरं आता ऐका, गणपती कशाला म्हणतात? मला तुला कशाला आणले? गणपती कशाला म्हणतात? आता हे कोणालाच माहित नाही बरं का भाऊ. गणपती कशाला म्हणतात? गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मालक. समुदायाचा जो मालक आहे त्याला गणपती म्हणतात. आता हे तुम्हाला का माहित नाही? तुम्ही नुसते पती आहात म्हणून. विठ्ठला विठ्ठला. गजानन कशाला म्हणतात? गज हेच ज्याचं आनन आहे त्याला गजानन म्हणतात. गज हेच ज्याचं आनन आहे म्हणजे गज म्हणजे हत्तीचं तोंड, आनन म्हणजे मुख. हत्ती हिचं तोंड हेच ज्याचं मुख आहे, गज हेच ज्याचं आनन आहे त्याला गजानन म्हणतात. असो, पहिला प्रश्न संपला. गणपतीच्या भक्तांना काय म्हणतात? अरे आता तर सांगा, गणपतीच्या भक्तांना काय म्हणतात? गाणपत्य म्हणतात. काय म्हणतात? तुमचं मौन आहे का? गणपतीच्या भक्तांना काय म्हणतात? गाणपत्य म्हणतात. काय म्हणतात? गणपतीच्या भक्तांना गाणपत्य म्हणतात बरं का. विष्णूच्या भक्तांना काय म्हणतात? हा, अगदी बरोबर, विष्णूच्या भक्तांना काय म्हणतात? वैष्णव म्हणतात. आता वैष्णव शब्द कसा तयार झाला? वैष्णव शब्द असा तयार झाला, 20 आणि 9 असे 29 जो उपवास करतो त्याला वैष्णव म्हणतात. 20 आणि 9 29 उपवास कोणते? 24 एकादशा आणि 5 पर्वकाळ, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, गोकुळाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. 20 आणि 9 या 2 शब्दांचा संधी केला की वैष्णव शब्द तयार होतो. आणि आपण वैष्णव आहोत. वैष्णवांची उपासना काय? वारी करणं ही वैष्णवांची उपासना आहे. विष्णूचे जे भक्त त्यांना वैष्णव म्हणतात. शंकराच्या भक्तांना काय म्हणतात?
वा वा, कोण बोललं? शंकराच्या भक्तांना काय म्हणतात? शैव म्हणतात. शंकराच्या भक्तांना शैव म्हणतात. वास्तवात हा उत्तर भारतात फार मोठा वाद आहे. शैवांचं वैष्णवांचं पटत नाही, वैष्णवांचं गाणपत्यांचं पटत नाही, गाणपत्यांचं शैवांचं पटत नाही, शाक्ता, असा फार मोठा वाद आहे. पण एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे, या संप्रदायामध्ये पाचही देवतेची उपासना ही प्रामुख्यानं केली जाते. भगवान शंकरांच्या भक्तांना काय म्हणतात? शैव म्हणतात. आणि आता कोणती देवता राहिली? सूर्य. सूर्याच्या भक्तांना काय म्हणतात? सूर्याच्या भक्तांना काय म्हणतात? काय 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 बरोबर बोललो तुम्ही, थोडं कमी पडलं. कालचं ध्यानात राहत नाही म्हणले. अहो तुमच्या मागच्या वर्षीचे काय अभंग ध्यानात असतात? काय म्हणतात? जाऊ देऊ का मी? काय म्हणतात? सूर्याच्या भक्तांना काय म्हणतात? सौर भक्त म्हणतात. काय म्हणतात? पुढं फक्त भक्तच लावायचा होता, बाकी काहीच नव्हतं. सूर्याच्या भक्तांना सौर भक्त म्हणतात. आणि देवीच्या भक्तांना काय म्हणतात? काय म्हणतात? शाक्त म्हणतात. वा वा, बरे नशीब देवीला तरी माहितीये. विठ्ठला देवीच्या भक्तांना शाक्त म्हणतात. आपण उपासना करतो, सोमवार करून आपण भगवान शंकरांची उपासना करतो, गणपतीची उपासना करतो. सर्व संतांनी केली. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. नवे नवे अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत. आपण गणपतीची उपासना करतो, आपण भगवान शंकरांची उपासना करतो. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर अर्घ्य देऊन आपण सूर्याची उपासना करतो आणि आपण देवीची उपासना करतो. आपल्या सर्व संतांनी देवीची उपासना केली. तू विटेवरी सखी बाई ओ करी कृपा, तू लावण्य मनोहरी ओ करी कृपा. सर्व संतांनी आपल्या देवीची उपासना केली. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. ज्ञानाचा पाजाती, बोध ज्ञानाचा पाजाती, बोध ज्ञानाचा पाजाती, बोध ज्ञानाचा पाजाती. उधो गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई
अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला आपल्या संप्रदायामध्ये देवीची ही उपासना केली जाते. तसे तर नवरात्रीचे दोन प्रकार कोणते कोणते? वर्षात नवरात्र तशी 4दा आहे, ते मुख्य नवरात्र 2दा आहेत. नवरात्रीचे दोन प्रकार कोणते कोणते? कोणी सांगा. 10 रुपये बक्षीस देतो. फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व्हर डाऊन असल्यावर ते अडकण्याची दाट शक्यता असते. कॅश देणार. सांगा. नाही नाही ती काय नवरात्र आहे का? नवरात्र 2 प्रकारची असते. कोणती कोणती? 50 रुपये देतो. चला लगेच देतो. बर 100 देतो. आता तरी जाऊ द्या. 500 देतो. खरंच देतो. उधारीच तस काय. धरा बालाजीराव नंतर घे. नाही ते वाढून घेणार त्याच्यात काय. सांगा. नवरात्र 2 प्रकारची. नाही 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 तर मी सांगतो सगळे 500 द्या. अरे नवरात्र 2 प्रकारची. एक शारदीय नवरात्र आणि दुसरी वासंतिक नवरात्र. विठ्ठला सेवेसाठी जो अभंग घेतला त्या अभंगाचा काहीसा विचार करणं क्रमप्राप्त आहे. सेवेसाठी जो अभंग घेतलाय या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. अभंग किती चरणाचा आहे? 3. वा आहेत जागेवर तुम्ही. अभंग 3 चरणाचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज किती गोष्टी सांगतात? 4. कोणत्या कोणत्या? एवढं सोपं आहे का? अभंग किती चरणाचा? 3 चरणाचा. या अभंगातून तुकाराम महाराज 4 गोष्टी सांगतात. कोणत्या कोणत्या सांगतो? नीट लक्ष द्या. ऐका. एक म्हणजे या अभंगातून संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. दुसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं शब्दाती तत्व सांगतात. तिसरं म्हणजे संतांच्या महिम्याचं उपमाती तत्व सांगतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांच्या महिम्याचं स्वानुभव गम्यत्व सांगतात. एक काय सांगतात? बरं आता मी आणखीन सोपं करून सांगतो. नीट ध्यानात ठेवा. लक्षात ठेवा. ठेवणार ना लक्षात? ऐकता ना तुम्ही? अहो ऐका ना मग. सांगतो ना. सांगू ना? सांगतो मी. ऐका तुम्ही. ऐकू राहिले ना? अहो ऐका ना मग. सांगतो मी. या अभंगातून तुकाराम महाराज 4 गोष्टी सांगतात. एक म्हणजे दुर्गमत्व, दुसरं म्हणजे शब्दाती तत्व, तिसरं म्हणजे उपमाती तत्व आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वानुभव गम्यत्व. काय काय सांगतात? एक म्हणजे वा वा तुम्ही बोलत जा जरा. हा. एक म्हणजे दुर्गमत्व, दुसरं म्हणजे शब्दाती तत्व, तिसरं म्हणजे उपम. बरोबर बरोबर. उपमा आला तरी बस झालं. मी पुढचं लावून घेतो काय अडचण. उपमाती तत्व. चौथी गोष्ट म्हणजे स्वानुभव गम्यत्व. वक्त्यानं बडबड करणं म्हणजे कीर्तन नाही. वक्त्याचा आणि श्रोत्यांचा संवाद म्हणजे कीर्तन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. संतांच्या महिम्याचं दुर्गमत्व सांगतात. संतांचा महिमा दुर्गम आहे. सहजासहजी सामान्य जीवाला संतांचा महिमा कळत नाही. सामान्य जीवाला संतांचा महिमा कळत नाही. सामान्य जीवाला संतांचा महिमा या कळत नाही यात आश्चर्य नाही. संतांचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. संतांचा महिमा देवाला कळत नाही यातही आश्चर्य नाही. संतांचा महिमा या वाणीने वर्णन करता येत नाही. का? संतांचा महिमा दुर्गम आहे. तसं तर संतांच्या महिम्याचं वर्णन अनेक अनेक अंगाने संत वाङ्मयामध्ये केलेलं आहे. संतांच्या नावाचा महिमा वेगळा, संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा,
संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा वेगळा, संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा, संतांच्या पंथाचा महिमा वेगळा आणि संतांचा महिमा वेगळा. विठ्ठला संतांच्या नावाचा महिमा, संतांच्या नावाचा काय महिमा आहे. एक जण तुकोबारायांकडे गेला आणि तो म्हणाला, महाराज, ओ तुकाराम महाराज, ऐकलं का महाराज? ओ महाराज, अहो मला पुण्यवान व्हायचंय, पुण्यवान, काय करू सांगा? तुकोबाराय म्हणतात, अरे तुला जर पुण्यवान व्हायचं असेल तर जे कोणी सज्जन असतील ना, त्या सज्जनांचं नाव तू तुझ्या पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. आडनावाचे संत नाही, लक्षणाने अंतरंग बहिरंग लक्षणाने युक्त जे संत असतील त्या सज्जनांचं नाव तू तुझ्या मुखाने घेतलं ना, तू पुण्यवान होशील. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. महाराज सांगतात, ही संतांच्या नामस्मरणाने होणारी इष्ट प्राप्ती. बरं का शिवाजी बाबा, संतांच्या नामस्मरणाने होणारी इष्ट प्राप्ती. बरं, संतांच्या नामस्मरणाने इष्ट प्राप्तीच होते असं नाही, संतांच्या नामस्मरणाने अनिष्ट निवृत्ती होते. म्हणजे काय? संतांच्या नामस्मरणाने पुण्यच प्राप्त होतं असं नाही, पाप सुद्धा जात असं संतांचं नाव. तुका म्हणे, पापे जाती संतांची या जपे. काही साधनाने पुण्य प्राप्त होतं पण पाप जात नाही, काही साधनाने पाप जात पण पुण्य प्राप्त होत नाही, काही साधनाने पुण्यही प्राप्त होत नाही आणि पापही जात नाही. पण जगाच्या पाठीवरती एकमेव संतांचं नाव असं आहे, या संतांच्या नावाने जीवाला पुण्यही प्राप्त होतं आणि पापही जात. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. संतांच्या नावाचा काय महिमा? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, हा संतांच्या नावाचा महिमा. संतांच्या नावाचा काय महिमा आहे? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, हा संतांच्या नावाचा महिमा. संतांच्या नावाचा काय महिमा आहे? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान
माणूस येऊ द्या, ज्ञानोबा आहे त्याला रिकाम्या हातानं पाठवत नाहीत बरं का. कसाही माणूस आळंदीला जाऊ द्या आबा, माऊली त्याला घरी रिकाम्या हातानं पाठवत नाहीत बरं का. कसाही माणूस जाऊ द्या आळंदीत, आळंदीला गेला की त्याला कमीत कमी पकवाज वाजवण्याचं तरी ज्ञान दादाराव महाराज माऊली देतात. नाही पकवाज वाजवण्याचं, नाही पकवाजात मेळ बसला तर कमीत कमी गायन करण्याचं तरी ज्ञान देतात. नाही पकवाज जमला, नाही गायन जमलं शिवाजी बाबा तर कीर्तन करण्याचं तरी ज्ञान माऊली देतात. टिपणं बसून का होईना पण कीर्तन करण्याचं तरी माऊली ज्ञान देतात. नाही कीर्तनातही मेळ बसला, नाही पकवाजातही मेळ बसला, नाही गायनातही मेळ बसला, ज्याला पकवाज जमत नाही, ज्याला गायन जमत नाही, ज्याला कीर्तन जमत नाही ना, ते सप्त्याचं नियोजन लय भारी करतात. सप्त्याचं नियोजन लय भारी करतात. त्याला माऊली सप्त्याचं नियोजन करण्याचं तरी ज्ञान देतात. नाही सप्त्याचं नियोजन, नाही पकवाजाचं ज्ञान, नाही कीर्तनाचं ज्ञान, नाही गायनाचं ज्ञान, दिंडी काढण्याचं तरी ज्ञान माऊली त्याला 100% देतात. नाही दिंडी काढण्याचं ज्ञान, नाही गायनाचं ज्ञान, नाही पकवाजाचं ज्ञान, नाही कीर्तनाचं ज्ञान, नाही सप्त्याच्या नियोजनाचं ज्ञान, ट्रिपा तर कुठंच गेल्या नाही. विठ्ठला सब फिरत बार बार गंगासागर एकच बार. काय कसाही माणूस माऊलींकडे जाऊ द्या, माऊली त्याला रिकाम्या हाताने घरी पाठवत नाहीत का. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. संतांच्या नावाचा, संतांच्या दृष्टीचा महिमा. संतांच्या दृष्टीचा काय महिमा. माऊलींना विचारलं, माऊली ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक अकाट्य क्रांतदर्शी जगाच्या इतिहासाला गवसणी घालणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला, एवढा अभ्यास कुठं केला माऊली. कोण्या शाळेमध्ये गेले होते, कोण्या कॉलेजमध्ये गेले होते, कोण्या विद्यापीठात गेले होते. त्यावेळेला माऊली सांगतात, अरे शाळा कॉलेज आणि विद्यापीठाची काय भाषा करता, भाकरच खाण्याची सोय नव्हती. मग माऊली एवढा ग्रंथ सांगितला कसा. त्यावेळेला माऊली सांगतात की बाबा माझ्या डोळ्यापुढं इतक्या उंचीची माणसं बसली होती की त्यांनी माझ्याकडे पाहिलं जरी तरी त्यांच्या नजरेतून माझ्या मुखातूनच ज्ञान प्रसवेल. हा संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. तुमचे दिठिवेची ओले सासिनले प्रसन्नतेचे मळे ते साऊली देखोनी लोळे श्रान तुझी मी विठाला संतांच्या दृष्टीचा महिमा, संतांच्या आलिंगनाचा महिमा. संतांच्या आलिंगनाचा काय महिमा आहे. अरे या जीवाला संतांचं सहजगत्या जरी आलिंगन प्राप्त झालं तरी मोक्ष प्राप्त होतो. असा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता सोडे, मोक्ष सायुज्यता सोडे, मोक्ष सायुज्यता सोडे. हे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता सोडे, मोक्ष सायुज्यता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांचं आलिंगन जीवाला घडलं की काय प्राप्त होतो. काय प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त होतो. आता माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे, आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो का. होत नाही. आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही. मग मोक्ष कशाने प्राप्त होतो. मोक्ष कशाने प्राप्त होतो. मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो. शास्त्र सांगतं ज्ञानात एवतु कैवल्यम, कैवल्य नाम मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो. बरं हे माझंच म्हणणं आहे असं नाही. वेद सुद्धा हात वर करून सांगतो की बाबा ऐका ऐका. काय वेदाचं सुद्धा म्हणणं आहे. वेद सुद्धा हात वर करून सांगतो ज्ञानाने मोक्ष होतो, आलिंगनाने मोक्ष होत नाही. ज्ञाने विण मोक्ष नाही हा सिद्धांत. दृष्टांत असता तर काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं असतं, पण हा सिद्धांत आहे. आणि सिद्धांत कशाला म्हणतात.
जो त्रैकाला बाधित असतो, ज्याच्यात कधीही बदल करता येत नाही, त्याला सिद्धांत म्हणतात. मग ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हा जर सिद्धांत असेल तर आलिंगनाने झालं याची वाट काय? आलिंगनाने मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष ज्ञानाने आणि ज्ञानानेच प्राप्त होतो. मग तुकाराम महाराज खोटं बोलतात का असंही म्हणण्याचं आपण धाडस करू शकत नाहीत. मोक्ष हा ज्ञानानेच होतो, आलिंगनाने मोक्ष होत नाही. मग आलिंगनाने झालं याची वाट काय? त्याचं साधं सरळ सोपं उत्तर आहे, आलिंगनाने मोक्ष होत नाही, मोक्ष ज्ञानानेच प्राप्त होतो. आलिंगनाने झाला याचं काय कारण? तर तो संतांचा महिमा आहे. विठ्ठला ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा म्हणजे कैसा संतांचा महिमा? अहो ऐसा संतांचा महिमा. अहो ऐसा म्हणजे कैसा? ऐसा ऐसा ऐसा. अहो ऐसा म्हणजे कैसा? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा. आलिंगणे संतांची या, दिव्य झाली माझी काया. आलिंगणे संतांची या, आलिंगणे संतांची या, आलिंगणे संतांची या, आलिंगणे संतांची या. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. वरी लिंगनाचा महिमा आहे. विठाला संतांच्या चरणरजाचा महिमा. संतांच्या चरणरजाचा काय महिमा? संतांचे चरणरज या जीवाला सहजगत्या जरी प्राप्त झाले तरी सकल दुःखाचं कारण असणारी वासना, वासनेचे बीज जळून जा, वासनेचे बीज जळून जा, संत चरणराजा लागत सहज, वासनेचे
गात. लोक दुःखाचं कारण शोधतात, पण दुःखाचं कारण एकच गोष्ट आहे, काय? वासना. आणि महाराज सांगतात त्या वासनेचं बीजच संपुष्टात येतं, नष्ट होतं, नाम जळून जात. कशामुळे? संत चरणरज, संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. हा संतांच्या चरणरजाचा महिमा. नवे नवे संतांच्या चरणरजाचा काय महिमा आहे? नामदेव महाराज जर पुढे चालले तर परमात्मा माग चालतो आणि त्यांच्या चरणाला वंदन करतो. नाम याचे पाठी चाले केशिराज, नाम याचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीची, लागावया रज चरणीची, नाम याचे पाठी चाले केशिराज. हा संतांच्या चरणरजाचा महिमा आहे विठ्ठला. संतांच्या चरणरजाचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा. आळंदीला कोण कोण गेलेले आपल्यातलं? हात वरती करा बरं. आळंदीला कोण कोण गेलेले? बरीच मंडळी गेलेली. संत बाकीचे गेले नसले ते एकदा मरायच्या आधी जाऊन या. हो, प्रातस्मरणीय वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर सांगायचे बरं का, महाराष्ट्रात जन्माला आला, गाथा ज्ञानेश्वरी न वाचता मेला, आणि आळंदी पंढरी न पाहता मेला, तर तो मेल्यावर माणूस मेला असं म्हणायचं नाही, बैल मेला असं म्हणायचं. विठ्ठला शब्द मोठ्यांचे आपल्या पदार्थ एकही शब्द खर्च करण्यात कारण आपण आळंदीला जातो बरं का. आता बऱ्यापैकी मंडळी आळंदीला गेली. मला सांगा, आळंदीला गेल्यानंतर माऊलींच्या मंदिरामध्ये एक वृक्ष आहे. कोणता हो? अगदी बरोबर बोलले तुम्ही, अजान वृक्ष. कोणता वृक्ष गुरुजी? अजान वृक्ष. आता बरेच लोकांनी दर्शन घेतला असेल, पण तुमच्या नेमका लक्षात नसेल, कारण तुम्ही लय विसर भोळे माणसं. पैसे सोडून तुमच्या सगळं ध्यानात राहत नाही, नाही का? खरं बोललो का चुकून मी? असू द्या, चुकून का होईना, पण खरं बोललो, मला माफ करा. आपल्या फक्त पैसे डोक्यात राहतात, बाकीचं काय डोक्यात राहत? अभंग ओव्या कोणी सांगितले ध्यानात ठेवायचे? असल्या कुठं गोष्टी ध्यानात ठेवायच्या असतात. कोणाचे कोणाकडे किती पैसे एवढंच फक्त, बाकी काहीच नाही. कोण कर्जात किती डुबलेला आहे, कोणाचं कोणाकडे किती व्याज आहे, एवढंच माहिती आपल्याला, बाकी काय माहित नाही. हो, काय चालू होतं आपलं? हा असं मग हाय कोण जागे, काय अडचण? बारीक लक्ष ठेवले माझ्यावर. काय चाललं होतं आपलं? कीर्तन. कीर्तन चालू होतं. असंच ऐकत राहा. विठ्ठला काय सांगा. अजान वृक्ष, अजान वृक्ष. आता बरेच लोकांनी दर्शन घेतलं असेल, पण लक्षात नसेल. तुम्ही विसरता ना, विसरतात, आणि विसरता म्हणूनच चुकी आहे तुम्ही. सगळं ध्यानात ठेवल्यावर अवघड आहे ना. तर मग आपण आता माऊलीच्या मंदिरात जातो बरं का. समर्थ दादा मंदिरात आपण जातो. जाण्याच्या अगोदर काय करतो? हैबत बाबांच्या पायरीचं दर्शन घेतो. जशी नामदेव पायरी पंढरपूरला, तशी आळंदीमध्ये कोणती पायरी? हैबत बाबांची पायरी बरं का. पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हैबत बाबा, त्यांच्या पायरीचं दर्शन घेऊन महाद्वारात गेलो की आपण कासवाजवळ दंडवत घालतो. नंतर काय करतो? नंतर कोणतं दर्शन करतो? नंतर हैबत बाबांचं दर्शन करतो. नंतर कोणतं दर्शन करतो? नंतर नाथपाराचं दर्शन करतो. नंतर केशरीनाथ, लक्ष्मीनाथ, बोधलिंग काकांचं दर्शन करतो. नंतर बारीने जाऊन गरुड खांबाचं दर्शन करतो. नंतर कोणतं दर्शन? आले ना माऊली. आता कोणतं दर्शन? आता माऊलींचं दर्शन. आपण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं की नंतर बाहेर पडतो. पाठीमागे आल्यानंतर कोणतं दर्शन? मुक्ताबाईचं दर्शन. मुक्ताबाईचं दर्शन. मुक्ताबाईचं दर्शन झाल्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शन. नंतर त्या कोपऱ्यातल्या पिंपळाला उजवी घालून, कोपऱ्यातल्या पिंपळाला उजवी प्रदक्षिणा घालून आपण आलो. नंतर जवळजवळ माझ्या अंदाजे एक 25 ते 27 पावलं चाललं आणि त्या 3 पायऱ्या चढल्या की नंतर जो वृक्ष लागतो तो आजान वृक्ष. आलं की नाही ध्यानात? आलं लक्षात तुमच्या? अरे होत म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा.
तो आज्यानो वृक्ष, तो आज्यानो वृक्ष. आता त्या वृक्षाखाली तुम्ही कधीही जा बरं का माऊली महाराज, कधीही जा. त्या वृक्षाखाली काही मंडळी नेहमी गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, विचारसागर, पंचदशी या ग्रंथाचं चिंतन करत बसलेली असतात बरं का. नित्य तुम्ही कधी जा, काही मंडळी नित्य वाचत बसलेली असतात. त्या वृक्षाचा काय महिमा आहे माहिती आहे का तुम्हाला? त्या वृक्षाचा महिमा, त्या वृक्षाचा असा महिमा आहे, वेड्यातला वेडा मनुष्य असू द्या बालाजीराव, वेड्यातला वेडा मनुष्य असू द्या, मंदातला मंद मनुष्य असू द्या, मंदातला मंद मनुष्य. पुढचं सांगू का? थोडं थोडं पुढचं सांगतो. काय? जो गावात कोण्याच कामाचा नाही असा असला एखादा पठ्ठ्या आणि त्याला जर त्या झाडाखाली नेऊन बसवला, त्याला जर त्या झाडाखाली नेऊन बसवला आणि त्याने जर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची अनुष्ठानपूर्वक अजान वृक्षाची पाने खाऊन जर पारायण केली तर तो जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान होऊ शकतो. हा त्या अजान वृक्षाचा महिमा. प्रमाण सांगतो, अजान वृक्षाची पाने जाण भक्षून करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. विठ्ठल संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, संतांच्या ग्रंथांचा महिमा, संतांच्या ग्रंथांचा महिमा. संतांच्या ग्रंथाचा काय महिमा? ज्ञानेश्वरी पारायण असेल ना, हाय ना? किती माणसं आहेत पारायणाला? 3. मयो गावची लोकसंख्या काय? पुढच्या वर्षीचा भारतरत्न 100% तुम्हाला द्यावा लागतो. उद्या फडणवीसांना फोन करतो, पुढच्या वर्षीचा भारतरत्न बोखारे पांगऱ्याला द्या. विठ्ठला जेवायला असतील भरपूर दुपारी पंक्तीला, नाही पंक्तीत नाहीत का? मग त्याच्यामुळेच माणसं कमी येतो, त्याच्यामुळे पारायणाला माणसं बरोबर आहे. त्याच जेवायलाच नाही म्हणल्यावर पारायणाला तरी कसं? पण पारायणाला बसत जा. आणि तुम्हाला प्रार्थना, मी पोरांना वगैरे ह्यांना कोणाला प्रार्थना करणं तुमच्या जबाबदारी. गावात सप्ताह असला की शाळा बंद, शेतातली कामं बंद. तू म्हणसाल तू करतो काय आमच्या शेतातली कामं येऊन? पण तरी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर म्हातारपणी भाकर भेटावी असं वाटत असेल तर सप्ताह असला की आपली पोर नीट पारायणाला बसवायची. त्याला म्हणायचं सगळं बंद, 8 दिवस फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, 8 दिवस फक्त गाथ्याचं पारायण करायचं. हे तुम्ही सांगितलं पाहिजे. पण काय तुम्हाला कंटाळा आणि त्यांना आळस, जमला मेळ होऊ द्या सप्ताह, असं नका करत जाऊ. जबाबदारी आहे तुमच्यावर. तुम्ही सुद्धा मुलं शाळेतून घरी आले ना, त्याला विचारलं पाहिजे. भले आपल्याला येत नसेल, मला माहिती आपलं शिक्षण कमी झालेलं असेल, पण त्याला विचारलं तरी पाहिजे, बाळा अरे तुला आज मॅडमनं काय शिकवलं बाळा? बरं तू आज शाळेत कसा वागलास? किती जणाच्या मुंड्या मोडून आलास तू आज शाळेत? ही आपली जबाबदारी. आणि हे जर तुम्ही जर नाही केलं तर वाक्य ध्यानात ठेवा, भविष्य धोक्यात आहे. विठ्ठला प्रत्येक मायबापाने आपले मुलं, आपल्या बर जाऊ द्या सगळी नाही, घरातला एक तरी माणूस पारायणाला दरवर्षी बसला नाही, बसलाच पाहिजे. बरोबर बोललो मी? काहीच म्हणत नाहीत माणसं, असंच बघतात. एक तर हो म्हणत जा, नाही तर नाही म्हणत. खरं सांगतो, पारायणाला आता जाऊ दे, गेले 8 दिवस काय अडचण नाही. उद्या सांगतेचा दिवस आहे. आता 18वा अध्याय माझ्या अंदाजे निमा झाला असेल, उद्या निमा वाचायचा असेल. नाही मी सांगतो ना, मला सप्त्याचा अंदाज आहे ना. मी काय आज कीर्तनाला थोडंच उभं राहिलो, बरोबर ना? सप्त्यात आता 18वा अध्याय निमा झाला असेल, निमा राहिला असेल, नाहीतर काय 400, 500, 700, 800, 1000 काही ओव्या राहिल्या असतील. कितवा? 17. हो म्हणजे बरोबर ना, उद्या 18वा चालू होईल, मग तर लयच चांगली गोष्ट आहे. आज 17वा चालू आहे म्हणजे मग तर उद्या लयच महत्वाची गोष्ट आहे. कारण सांगतो ना तुम्हाला, कारण 18वा अध्याय म्हणजे कोणता अध्याय सांगितला? हा अगदी बरोबर, कळसाचा अध्याय सांगितला. आणि कळसाचा अध्याय वाचला म्हणजे सगळी ज्ञानेश्वरी वाचलेल्याचं पुण्य लागणार. मग उद्या येता का नाही पारायणाला? उद्या आपल्या सगळ्या मुलांना
भले त्यांच्याकडे ज्ञानेश्वर नसतील काही नसतील, मंडपात आणून बसवा, 18व्या अध्याय ऐकला तरी सगळी ज्ञानेश्वरी वाचलेल्याचं पुण्य लाभेल. विठ्ठला आणि हे मी का बोललो, थोडासा जवळचा आहे, तळमळ आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, नाहीतर तुम्ही कसं वागायचं त्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र आहे. हो असो. तर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं फल काय आहे? ज्ञानोबराय 18व्या अध्यायात सांगतात बरं का. ज्ञानोबराय ग्रंथ वाचनाचं फळ सांगतात. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक होईल येचा, तो पांगरा बोखारे गावचा चक्रवर्ती करी. चुकलं का? 100% चुकलं. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक होईल येचा, तो वसमत तालुक्याचा चक्रवर्ती करी. नाही नाही नाही. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक होईल येचा, तो हिंगोली जिल्ह्याचा चक्रवर्ती करी. नाही नाही, मालक नाही. ज्ञानोबरायांचा जगाला संदेश आहे की परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला पाहिजे, सेवक व्हायला शिकलं पाहिजे. पण आपली नेमकी उलटी भूमिका आहे. परमार्थात आलं की मालक हो वाटतं माणसाला, मालक कारभारी हो वाटतं माणसाला. हो, आम्ही नेहमी सांगत असतो, परमार्थात आलं की माणसाला एकच वाटतं, काय भांडवल कमी गुतावं, धंदा धोरणात चालावं. हो एवढंच वाटतंय. हो, आज ज्ञानेश्वरीचं पारायण केले काय काय लोकांना वाटते उद्याच देवाला भेटावं. तसं नसतं हो, तसं नसतं हो. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक नाही, जो सेवकू होईल येचा, त्याचा परिणाम काय, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा महिमा आहे. विठ्ठला संतांच्या पंथाचा महिमा. संतांच्या पंथाचा काय महिमा? पुढे गेले त्यांचा शोधिता मार्ग, शोधिता मार्ग, चला जाऊ माग येत आहे, चला जाऊ माग. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ माग चला जाऊ माग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ माग, चला जाऊ माग येत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, चला जाऊ माग, चला जाऊ माग येत आम्ही, येत आम्ही. हो, संतांच्या नामस्मरणाचा महिमा, संतांच्या चरणरजाचा महिमा, संतांच्या दृष्टीचा महिमा, संतांच्या भूमीतील वृक्षाचा महिमा, संतांच्या आलिंगनाचा महिमा, संतांच्या ग्रंथाचा महिमा. आणि एक वाक्य सांगायचं राहिलं, ज्ञानोबरायांनी महाराष्ट्रीयन लोकांवरती आणि मराठी भाषिकांवरती केलेला सगळ्यात मोठा उपकार कोणता असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीतून सांगितला. हा महाराष्ट्रीयांवर केलेला सगळ्यात मोठा उपकार आहे. हो, नवे नवे मराठीतून सांगितलं यात आश्चर्य नाही. त्यांना 56 भाषा येत असताना त्यांनी मराठीतून सांगितलं हे आश्चर्य. हो, नाहीतर त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ जर गुजराती भाषेतून लिहिला असता तर काय केलं असतं, काय केलं असतं म्हणजे काय, तो पण गुजरातला नेला असता, दुसरं काय केलं असतं. नाही कळलं तुम्हाला, जाऊ द्या. विठ्ठला त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ जर तेलुगू भाषेतून लिहिला असता, अन्नम थिन्ना याड कुंड्र बुवा पापू असा लिहिला असता तर काय केलं असतं तुम्ही. त्यांनी जर ज्ञानेश्वरी ग्रंथ कानडी भाषेतून लिहिला असता, याड कुंड्र वगैरे असं लिहिलं असतं तर काय केलं असतं, काय केलं असतं म्हणजे काय आता करतोय तेच केलं असतं. आताही वाचित नाही तर तेव्हाही वाचली नसती. ज्ञानोबरायांनी सगळ्यात मोठा महाराष्ट्रीयांवर केलेला उपकार कोणता असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीतून सांगितलं. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, महाराष्ट्रातला एकही माणूस 1 तास इंग्रजी शब्दाचा प्रयोग न करता
मराठी बोलू शकत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव. ज्ञानोबारांनी मराठीचा गौरव केला. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवी. हो, दुर्दैव किती महाराष्ट्राचं. एक मराठी शुद्ध नाही, एक मराठी शुद्ध नाही. आम्ही एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो बरं का, कॉलेजवरती व्याख्यानाला गेलो. व्याख्यान संपलं आणि व्याख्यान संपल्यावरती अजून का ते पदार्थ बदलले नाही देव जाणे. ते केळी, वेफर्स, दूध ते पदार्थ आले आणि कॉलेजचे प्राचार्य शिपायावर खेकसले, रागावले. ते म्हणले आधी लेडीज बायकांना दे. नाही कळलं तुम्हाला? ते म्हणले आधी लेडीज बायकांना दे. कॉलेजचे प्राचार्य. मी म्हणलं सर एक तर लेडीज म्हणा नाही तर बायका म्हणा. ते म्हणले आधी लेडीज बायकांना दे. आता मी असा गमतीचाच माणूस. मी म्हणलं सर आधी जेंट्स बाप्यांना वाटून होऊ द्या, नंतर लेडीज बायकांना द्या. विठ्ठला महाराष्ट्राचं दुर्दैव असं. संतांच्या ग्रंथाचा महिमा, संतांच्या पंथाचा महिमा. शब्द हा बहुसार उपकाराची राशी मनवोनी चालविला मागे येतील त्यासी मागुनी आली वाट शुद्ध ओळीची कैसी तरले तरतिगा आणि काही विश्वासी. संतांच्या पंथाचा महिमा आणि संतांचा महिमा राहता राहिला. संतांचा महिमा तो मात्र दुर्गम आहे. या वाणीने संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी. 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 काय वाणू आता न पुरे वाणी. काय वाणू आता
मस्तक चरणी ठेवी तसे. तसे व्याकरणामध्ये 3 प्रकारचे तत्व, स्त्रीलिंगी आणि नपुंसक लिंगी. वाणी नावाचं हे जे तत्व आहे हे स्त्रीलिंगी तत्व आहे. स्त्रीलिंगी तत्व म्हणजे वाणी नावाच्या तत्वाचा स्वभाव आहे अधिक बडबड करणं, अधिक बोलणं. आपला नित्याचा अनुभव आहे. आपण वारीला गेलो की वारीला गेल्यानंतर एखाद्या धर्मशाळेमध्ये एखाद्या रूम मध्ये 25 माणसं उतरवा आणि एखाद्या खोलीत 2च बाया उतरवा. रात्रभर बोलत बसतात, रात्रभर. का? हा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे. अधिक बडबड करणं, अधिक बोलणं हा स्त्री तत्वाचा स्वभाव आहे. मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की या वाणी नावाच्या तत्वाचा स्वभाव अधिक बडबड करणं, अधिक बोलणं आहे. म्हणून ते वाणी नावाचं तत्व संतांच्या वर्णनाकडे लावलं. आणि संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर ते वाणी नावाचं तत्व थकलं. आणि त्या वाणी नावाच्या तत्वाला विचारण्यात आलं की बाबा अधिक बडबड करणं, अधिक बोलणं हा तुमचा स्वभाव आहे. म्हणून आम्ही तुम्हाला संतांच्या वर्णनाकडे लावलं. आणि संतांच्या वर्णनाकडे लावल्यानंतर तुम्ही का थकलात? त्या वाणी नावाच्या तत्वाने उत्तर दिलं की बाबा मी जगातलं सगळं वर्णन करू शकेल पण संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. का? तो दुर्गम आहे. अभंगाच्या पहिल्या संतांचा महिमा तो बहुदुर्गम, 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 संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शब्दिकाचे काम नाही येथे, शब्दिकाचे काम नाही येथे, शब्दिकाचे काम नाही येथे, शब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा बहुदुर्गम. वाणी नावाच्या तत्वाचा स्वभाव अधिक बडबड करणं, अधिक बोलणं हा असल्यामुळे ते वाणी नावाचं तत्व संतांच्या वर्णनाकडे लावलं. आणि लावल्यानंतर ते थकलं. आणि मग विचारण्यात आलं की अधिक बडबड करणं हा तुमचा स्वभाव असताना सुद्धा तुम्ही का थकलात? त्यावेळेला वाणी नावाच्या तत्वाने उत्तर दिलं बाबा जगातलं मी सगळं वर्णन करू शकतो पण संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. का? तो दुर्गम आहे. विठ्ठला जगाचा विचार केला तर काही गोष्टी मिळणं अवघड आहे आणि काही गोष्टी कळणं अवघड आहे. काय काय काही काही गोष्टी मिळणं अवघड, काय काय मिळणं अवघड आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तो वासुदेव वासुदेव म्हणा, दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, गाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सुदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हो. नरदेह मिळणं आवड, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ हो मानुष्यो देहो देहिणाम क्षणभंगुरः.
महाराज सांगतात सकळ देहा माझी पहा हो अति दुर्लभ मनुष्य देहो याची या प्राप्तीचा संभव हा विप्रावती दुर्गम. हा नरदेह आपल्याला कधी मिळाला माहितीये का? 84 लाख योनी फिरून आल्यानंतर हा नरदेह आपल्याला मिळाला. आता 84 लाख योनी म्हणजे किती वर्ष हो? 84 लाख योनी म्हणजे किती वर्ष? कोणी सांगा, आलेलं पाकिट त्याला देऊन टाकतो. किती वर्ष? 84 लाख योनी म्हणजे किती वर्ष? 84 लाख योनी म्हणजे 200 कोटी वर्ष. विठ्ठला विठ्ठला 200 कोटी वर्षानंतर आपण या मनुष्य देहाला 200 कोटी वर्ष कसं वागलं पाहिजे आणि कसं आचरण केलं पाहिजे हे ज्याचं त्याला ठरवलं पाहिजे. हो, महाराज सांगतात काही गोष्टी मिळणं अवघड आहे, काही गोष्टी कळणं अवघड. काय काय कळणं अवघड आहे? नृपश्य चित्तम कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाणाम स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि देवाहा. महाराज सांगतात काही गोष्टी कळणं अवघड. काय काय? नृपश्य चित्तम, राजाच्या चित्तात काय चाललं हे कोणीच सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, सर्व सुज्ञ आणि जाणती मंडळी आहात तुम्ही. 8 नोव्हेंबर 2016 कुणाकुणाच्या ध्यानात आहे? काय झालं होतं? तुमचे जास्त होते काय? काय झाली होती? नोटबंदी झाली होती. 8 नोव्हेंबर 2016 काय झालं होतं? नोटबंदी झाली होती. खरं सांगा बालाजीराव, खरं सांग, 7 नोव्हेंबरला तुम्हाला स्वप्नात तरी असं वाटलं होतं का उद्याच्याला नोटा बंद होत्या म्हणून? वाटलं होतं का? नाही. पण बंद झाल्या का नाही दुसऱ्या दिवशी? का? राजाच्या चित्तात आल्यानंतर तो काही करू शकतो. नृपश्च चित्तम कृपणश्च वित्तम. कंजूस माणसाजवळ किती पैसे हे कोणीच सांगू शकत नाही. का? काही काही लोकांचं स्वप्न असतं आयुष्यभर नादानिक जीवन जगायचं आणि मरताना श्रीमंत म्हणून मरायचं. म्हणजे मेल्यावर लोकांनी म्हणलं पाहिजे की श्रीमंत मेला म्हणून. नवे नवे आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत सांगू का? काही काही लोकांचा स्वभाव कसा आहे? बँकेत कोटीन धोत्राला गाठी. विठ्ठला कृपश्य चित्तम कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनम मानवानाम. दुर्जन माणसाच्या मनात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही. दुर्जनाचा भला नव्यंग संग बोलीला सीत्या गदेशाचा त्या. नृपश्य चित्तम कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनम मानवाणाम स्त्रियस्य चरित्रम. स्त्रीचं चरित्रही कोणी सांगू शकत नाही. स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम. पुरुषाचं भाग्य कोणी सांगू शकत नाही. तसं संतांचा महिमाही कळणं अवघड आहे. जशा ह्या गोष्टी कळणं अवघड आहे ना, तसा संतांचा महिमाही कळणं अवघड आहे. का कळणं अवघड आहे? तर तो दुर्गम आहे. विठ्ठला संतांचा महिमा दुर्गम आहे. का? कारण संतांचा महिमा 2 प्रकारचा सांगितला. एक म्हणजे त्यांच्या शक्तीचा महिमा आणि दुसरा म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा महिमा. शक्तीचं वर्णन करता येईल एखाद्या वेळेला, पण स्वरूपाच्या बाबतीत मात्र काहीच बोलता येत नाही. शक्तीचं वर्णन करता येईल की रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. प्रगटा गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. 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 संतांच्या शक्तीचा महिमा. रेड्या मुखी वेद बोलविला. ज्ञानोबारायांनी काय केलं? रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. अजूनही बऱ्याच लोकांचा विश्वास नाही की ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला.
आणि बसावा अशी अपेक्षाही नाही. का? कारण भावकीतला माणूस पुढे गेल्यानंतर भावकीतल्या लोकांचा विश्वासच बसत नसतो. नाही कळलं तुम्हाला? रेड्याच्या भावकीतल्या लोकांना वाटलं काय, आतापर्यंत आपल्यात कुणीच बोललं नाही ना, हाच कस काय बोलला, असं कुणाला वाटलं? रेड्याच्या भावकीतल्या लोकांना वाटतं. म्हणजे ज्यांचा ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला त्याच्यावर विश्वास नाही, ते कोण? त्याची संगती का लागत नाही? त्याचं कारण असं आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्या चरणातला बळ शब्द कुणीकडे लावायचा याच्यावरती त्याची संगती अवलंबून आहे. बळ शब्द जर रेड्याकडे लावला तर संगती कधीच लागणार नाही. का? कारण ते रेड्याचं बळ नाही. बळ शब्द माऊलींकडे लावा, संगती लावल्याशिवाय राहणार नाही. का? ते रेड्याचं बळ नसून ते माझ्या माऊलीचं बळ आहे. विठ्ठला काही गोष्टी कळणं अवघड आहे, काही गोष्टी मिळणं अवघड आहे. तसं संतांचा महिमा कळणं अवघड आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. मग महाराज शब्द हे माध्यम वापरा की. महाराज सांगतात, शाब्दिकाचे काम नाही येथे. शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही. काय? कोणती गोष्ट वर्णन करण्यासाठी 3 गोष्टी लागत असतात बरं का माऊली. एक म्हणजे वर्णन करण्यासाठी वाणी पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे वर्णन करण्यासाठी अभ्यास पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्णन करण्यासाठी शब्द पाहिजे. वर्णन करण्यासाठी वाणी पाहिजे ना, वाणी पाहिजे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. वर्णन करण्यासाठी वाणी पाहिजे. तुकोबारांकडे वाणी आहे तरीही शाब्दिकाचे काम नाही येथे, असं का म्हणतात? तुकोबारायांचा अभ्यासही आहे. महाराजांचा अभ्यास किती? कारण कोणती वर्णन करण्यासाठी अभ्यास पाहिजे ना. नुसता उभं राहिला आणि करा वर्णन, नुसती वाणी असून जमत नाही, अभ्यास पण पाहिजे. नाहीतर अभ्यास नसल्यावरती फसगत होत असते. आमचे एक जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे. काय झालं? एका गावामध्ये पूर्वीच्या काळात एका गावामध्ये सप्ताह, आणि त्या सप्ताहामध्ये काय झालं, नियोजित कीर्तनकारांचं नेमकं कीर्तनाच्या दिवशी पत्र आलं. हे पूर्वी काय फोन बिन काय नव्हतं. पत्र आलं. काय? मला यायला जमणार नाही. पत्र आलं. मग आता कार्यकर्त्यांना नेमकं टेन्शन आलं, कीर्तन ठेवायचं तर कुणाचं ठेवायचं? कारण पूर्वीच्या काळात काय फार महाराज लोक नव्हते. पूर्वीच्या काळात 10-5 खेड्यात एखादे कीर्तनकार असायचे. बाबा काहीतरी करा, तुमच्यातल्या कोणाला तरी कीर्तन करायला. आता ही गडी लय हुशार, हे लय हुशार माणसं. हे म्हणले तुम्ही काळजी करू नका, म्हणले आमच्यात जरा हाय, म्हणले एकाला जरा गप्पा मारायचा नाद, म्हणले ठेवून देऊ त्याचं कीर्तन. हाय म्हणले गप्पा मारायचा नाद, ठेवून देऊ त्याचं कीर्तन. मग आता हे दुपारी गाथा भजन केलं, जेवले, शेतात गेले, आणि दिवसभर घडी सुजविला म्हणजे मारला नाही हो, दिवसभर गडी सुजविला, ताणला गडी. त्याला दिवसभर सांगितलं काय, रामकृष्णारी कसं म्हणायचं, रूप पाहताल चाल कोणती लावायची, जय जय रामकृष्णारी मग कसं म्हणायचं, नंतर अभंग कोणता घ्यायचा, तो अभंग कसा म्हणायचा, विठोवर रखमाई घ्यायचं, नंतर मग आम्ही चाल म्हणणार, नंतर मग विठ्ठल विठ्ठल होणार, नंतर मग पुंडलिक वरदा म्हणायचं, नंतर उपरनं काढायचं, मिऱ्या करायच्या, कंबर बांधायची, नंतर कीर्तनाला घेतलेला अभंग म्हणायचा, नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, नंतर पांडुरंगा करू म्हणायचं, नंतर तुला जेवढं पाठ असेल तेवढं नमन म्हणायचं हो, नंतर पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, नंतर कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचे 2 चरण म्हणायचे, नंतर मग पुन्हा अभंगात काय सांगितलं हे सांगायचं, नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, नंतर प्रास्ताविक करायचं, नंतर पुन्हा गावकऱ्यांचं कौतुक करायचं, नंतर ज्यांनी तारीख दिली त्याचं कौतुक करायचं, नंतर भजनी मंडळाचे नाव घ्यायचे, नंतर मस्तक माझा पायावर म्हणायचं, नंतर अभंगाचा अर्थ सांगायचा, नंतर अभंगाचा उपक्रम, उपसंहार, षडलिंग, तात्पर्य, अन्वय, परच्छेद, व्यतिरेक हे सगळं सांगायचं, नंतर मग अभंगाचं पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण सांगायचं, नंतर मग विठोबा रखमाई घ्यायचं, नंतर मग ज्ञानेश्वर माऊली घ्यायचं, नंतर तुकाराम घ्यायचं, नंतर विठ्ठल, असा दिवसभर सुजविला गडी, दिवसभर ताणविला, दिवसभर दृष्टांत कोणता सांगायचा, गोष्ट कोणती सांगायची, काय काय सांगायचं, दिवसभर ठरलं, दिवसभर
रामकृष्ण हरी कसं म्हणायचं, रूप पाहता कसं म्हणायचं, जय जय रामकृष्ण हरी कसं म्हणायचं, अभंग कसा म्हणायचा, विठ्ठल वर्कमाय घ्यायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, कंबर बांधायची, पुन्हा अभंग म्हणायचं, असं दिवसभर जय जय रामकृष्ण हरी म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, रूप पाहता म्हणायचं, पुन्हा मग जय जय रामकृष्ण हरी म्हणायचं, पुन्हा मग अभंग घ्यायचं, असं दिवसभर त्यांचं रामकृष्ण हरी म्हणायचं, नंतर रूप पाहता म्हणायचं, नंतर पुन्हा जय जय रामकृष्ण हरी म्हणायचं, नंतर मग पुन्हा विठ्ठल असा दिवसभर गडी सुजीव, दिवसभर गडी ताणविला. आणि काय झालं, हे त्यांचं दिवस ऐका ऐका हे त्यांचं दिवसभर ठरलं. दिवसभर काय रामकृष्ण हरी कसं म्हणायचं, रूप पाहता कसं म्हणायचं, नंतर जय जय रामकृष्ण हरी म्हणायचं असं दिवसभर ठरलं, दिवसभर. आणि काय झालं, आता आता एवढं सांगण्यात 5 वाजले ना संध्याकाळचे 5 वाजले, हरिपाठाचा टाइम झाला, हे गावाकडे आले. आता आले गावात, महाराज झोपले असले तर उठा 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 पाटील उठा. मग आता काय झालं, हे 5 वाजता गावात आले आणि अडचण अशी झाली, हे गावात आले आणि गावातल्या पाटलाला कळलं काय, आजचे महाराज येणार नाही. आणि पाटलाला थोडा थोडा भजनाचा नाद होता, थोडा गप्पा वट्यावर बसून गप्पा मारायचा नाद पाटलाला होता. पाटील आले कार्यकर्त्यांकडे, म्हणले आजचे महाराज, पाटील आजचे महाराज येणार नाही. मग कीर्तन कुणाला सांग, काय नाही म्हणलं, त्या आळंदीतले पोरगे चालत, हे सप्त्यात सप्त्यात कुठं पोरा स्वरात कीर्तनाचं का, जमणार नाही. मग पाटील कीर्तन कोण करेल, पाटील म्हणले मी कीर्तन करणार. पाटील काय म्हणले, कीर्तन मी करणार. लोक म्हणले पाटील तुम्ही ह्याच्या आधी कीर्तन केलेलं नाही, ते म्हणले ह्याच्या आधी केलं नाही म्हणून आता जमणार नाही, हे कशावर, कीर्तन मीच करीत असतो. लोक म्हणले पाटील आम्ही त्याला सांगितले, त्यांनी नाही नाही म्हणले, हे जमणार नाही म्हणले, कीर्तन मीच करणार. आता कार्यकर्त्यांचा नाविलाज झाला का, पाटलाला 350 एकर जमीन होती आणि निम्मा सप्ता पाटलाच्याच पट्टी होत होत, निम्मा सप्ता पाटलाच्याच पट्टी होत होता. लोक म्हणले पाटील, नाविलाज झाला, पाटील तुमचं तर तुमचं कीर्तन, तुमचं तर तुमचं कीर्तन. आता कार्यकर्ते पण लय हुशार असतात, ते म्हणले कोंबडा कुणाचा का आरवणा दिवस उगवला बस झाला, ना जडे नुजडे तरी काय कोंबडे, करून या वेळे आग्रह हो दावी. लोक म्हणले पाटील तुमचं तर तुमचं कीर्तन. मग आता पाटलाने मस्त कांजीचा शर्ट घातला, धोतर घातला, फेटा बिटा चांगला बांधला, ह्यांनी सुंदर असा दादाराव महाराज वाजवायला, आमचे माऊली महाराज, शिवाजी बाबा, पारवेकर महाराज, ही सगळी मंडळी आली, सुरू केलं. पाटील डुलट डुलट आले, ह्या शर्ट बिर्ट चांगला असा दिसायला जाडजूड गडी होता, माझ्याकडनं का बघू लगेच, असा जाडजूड गडी होता. पाटील आले, विणा घेतला. पण मी आधीच काय म्हणलो माऊली, पाटलाला भजनाचा नाद आबा चांगला होता, स्वर चांगला होता पाटलान, रामकृष्ण चांगलं म्हणलं पाटलान. नंतर मग रूप पाहताची चाल म्हणली, रोज काकड्याला जात होते ना त्याच्यामुळे रूप पाहताय चांगलं म्हणलं. नंतर मग बदलं जय जय रामकृष्ण झालं. नंतर पाटलाने अभंग सुंदर घेतला, सुंदर अभंग घेतला. नंतर विठ्ठल वर्कमाय झालं. नंतर शिवाजी महाराजांनी माऊलींनी चाल म्हणली. नंतर मग विठ्ठल 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 2-3दा पुंडलिक वरदा पुंडलिक वरदा. मग पाटलानं उपरनं काढलं. मग आता ते पूर्ण गेलं पण तसंच बांधलं कसं तरी, पूर्ण गेलं पण बांधलं. गडी चांगला रांगडा होता, 125 म्हणजे 1 क्विंटल 35 किलोचा गडी होता. मग ते पाटलानं उपरनं बांधलं. विठ्ठल विठ्ठल झालं, विठ्ठल विठ्ठल झालं. आणि विठ्ठल विठ्ठल झाल्यावर काय असतं, अरे आतापर्यंत काय सांगितलं तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल झाल्यावर काय असतं, विठ्ठल विठ्ठल संपलं. ऐका ना, विठ्ठल विठ्ठल संपलं. आणि विठ्ठल विठ्ठल संपल्यावर उतरणी पडली. आणि उतरणी पडल्यावर काय असतं, कीर्तनाला घेतलेला अभंग म्हणायचा असतो, नाही का, बरोबर ना, कीर्तनाला घेतलेला अभंग म्हणायचा असतो. आता काय झालं, पाटलांचं उतरणी पडली आणि कीर्तनाला घेतलेला अभंग म्हणायचा. तेवढ्यात अडचण अशी झाली काय, पाटलाचा घेतलेला अभंगच विसरला. पाटलाचा घेतलेला अभंगच विसरला आणि पाटलाला टेन्शन आलं. आता काय करायचं, आता काय करायचं. पण पाटील बुद्धिमानच होते ना. आता ज्याला 350 एकर जमीन, तो काय गडी येडा थोडाच असणार आहे. त्यांनी एकच धरलं काय, पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणता तुकाराम महाराज, ठाला ठाला पुंडली गवर्धा हरी विठ्ठल. एवढंच धरलं पाटला. पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणता तुकाराम महाराज, ठाला ठाला पुंडली गवर्धा हरी विठ्ठल. एवढंच धरलं पाटला. पुढं जायचे माग यायचे, पुढं जायचे माग यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे,
काय म्हणतात तुकाराम महाराज? ठाला ठाला पुंडलिक वरदा. कमी नाही बालाजीराव माऊली बाबा, कमी नाही. हे अर्धा तास चाललं. किती? अर्धा तास एवढंच. पुढं जायचे मागे यायचे, पुढं जायचे मागे यायचे, आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे. काय काय म्हणतात तुकाराम महाराज? लोक म्हणले पाटील तुकाराम महाराज काहीच म्हणत नसते, तुम्ही खाली बसावे. आता प्रमाण सांगतो. ओले मूळ भेदी खडकासी अंग, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, अभ्यासासी सांग. ओले मूळ भेदी खडकासी अंग, अभ्यासासी सांग असाध्य ते साध्य करिता सायास, साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता साध्य ते साध्य करिता लागतो. जोरदार टाळ्या वाजवत ह्याच्यासाठी पण अभ्यासच लागतो. हो, हे सोपं नाही महाराज. गायन करणं म्हणजे हे सोपं नाही, ह्याच्यासाठी पण अभ्यासच लागतो. तुम्ही माणसाला प्रॅक्टिस करून गायन येते. काही काही मेले प्रॅक्टिस करू करू अजून स्वर लागला नाही. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे, तूच म्हण. आमचे गुरुजी सांगायचे प्रातस्मरणे वैकुंठवासी गाथामूर्ती बोधेवा नेहमी म्हणायचे की ज्ञानेश्वर स्वर लागण्यासाठी सुद्धा परमात्म्याची कृपा असावी लागते. विठ्ठला वर्णन करण्यासाठी अभ्यास पाहिजे. तुकोबारायांचा अभ्यास किती? वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, एराणी वहावा भारमाथा. त्यांच्याकडे वाणीही आहे, त्यांच्याकडे त्यांचा अभ्यासही आहे. आणि तुकोबारायांकडे शब्द महाराज सांगतात आम्हा घरी धर शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. तरीही महाराज सांगतात शाब्दिकाचे काम नाही इथे. ही महाराजांच्या अंतःकरणातली नम्रता आहे. मग महाराज ज्या वेळेला शब्द हे वापरूनही कळत नाही त्यावेळेला उपमा द्यावी लागते. उपमा द्या. महाराज सांगतात उपमा तरी त्यांना कशाची द्यायची? का बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. किती दूध देणारी गाय असली तर ती काय कामधेनू होत असते का? किती दूध देणारी म्हैस असली तर ती काय कामधेनू होत असते का? होत नसते. बहुतेक इथे शेळी विसरलेली दिसते बरं का. इथे शेळी विसरली मग ती दुसरीकडे घेतली. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परित्याने राळ्या कामधेनू. उदंड त्या गायी परित्याने राळ्या कामधेनू, उदंड त्या म्हैशी परित्याने राळ्या कामधेनू, उदंड त्या शेळ्या परित्याने राळ्या कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली गाय तरी होईल काय कामधेनू. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. किती दूध देणारी गाय असली, किती दूध देणारी म्हैस असली तर ती काय कामधेनू होत नसते. इथे तुकोबारायांना गायही सांगायची नाही, म्हैसही सांगायची नाही. एकच सांगायचंय किती बडबड करणारा असला आणि किती पैसे घेणारा असला तर तो संत नसतो. विठ्ठला किती बडबड करणारा असला म्हणजे तो काय संत नसतो. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. मग महाराज कळणारच नाही का? कळेल की कधी? महाराज सांगतात तुम्हाला सुद्धा संतच व्हावं लागेल तर तुम्हाला संत कळतील. तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभया गती आणि कासी. मग महाराज पहिल्या चरणात महिमा शब्द वापरला, शेवटच्या चरणात महिमान शब्द वापरला. महिमा 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 म्हणजे काय? महतो भावा हा यस्य सहा महिमा. वस्तू व्यक्ती पदार्थाचा खऱ्या अर्थानं मोठेपणा कळणं याला महिमा म्हणतात. पहिल्या चरणात महिमान शब्द वापरला, शेवटच्या चरणात पहिल्या चरणात महिमा, शेवटच्या चरणात महिमान शब्द वापरला. याला वेदांताच्या भाषेत अभंगाचा उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता म्हणतात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू.
संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही थे विठोबार कुमाई बार कमाई पार कुमाई बार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली अजून 2 मिनिटं शिल्लक आहेत असो सवयीप्रमाणे यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा सद्गुरू जोग महाराज आपण सर्व मायबाप श्रोते सर्व आदरणीय महाराज मंडळी सर्व देणगीदाते पंगतदाते हस्ते परहस्ते सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी सर्व गावातील तरुण मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी माता भगिनी पुरुष बांधव आबालवृद्ध सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो आणि खरंच आल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं आणि थोडंसं कौतुकही वाटलं पाहिजे आणि केलंच पाहिजे जे योग्य वाटते ते बरोबर सांगितलं पाहिजे आणि जे चुकीचं वाटते ते चुकीचंच म्हटलं पाहिजे हो आपल्याला ती सवय आहे स्पष्ट वक्ता सुखी भव पुढे व्हावं याशी बरे मी भरपूर दिवसापूर्वी कीर्तनाला आलो त्यावेळेला हे शेड वगैरे काही नव्हतं पण मला या वेळेला आलो आणि आल्यानंतर किती मी कालपासून मीच फोन करतोय माऊलींना ह्यानं अहो मी म्हटलं एवढा पाऊस चालू आहे पाऊस आला तर काय करायचं माऊली म्हटले किती पाऊस येऊ द्या अख्खं गाव बसेल एवढं सुंदर शेड पांगरा बोखारे ग्रामस्थांनी बांधलेले म्हणून एकदा गावकरी मंडळीचं कौतुक केलं पाहिजे जोरात टाळ्या वाजवल्या जोरात एका रुपयाच्या कष्टातून हे उभं राहिलेले अत्यंत सुंदर आपल्याला श्रवणाचा लाभ होतो फक्त थोडीशी तुम्हाला विनंती आहे ह्या सगळीकडे असं वाड्या वस्त्यावर वट्यावर ह्या इकडे तिकडे बसण्यापेक्षा इथं थोडंसं पुढे येऊन बसलं पाहिजे आता मी काय जवळचा महाराज असल्यामुळे काय अडचण नाही पण लांबच राहतो मी आलेल्या कोणत्याही महाराजाला समाधान वाटलं पाहिजे इथून इकडे निम्म्यामध्ये माता माऊल्या इथून इकडे पुरुष मंडळी असं इकडे तिकडे बसायचं नाही असो झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल काही चुकलं असेल तर मानवी बुद्धीचे दोष म्हणून क्षमा असावी या सेवेसाठी आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गुण गायनाचार्य आदरणीय आमचे शिवाजी महाराज चोंडीकर असतील आदरणीय परमपूज्य संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आपल्याकडे अशी किंमत आहे ही जी मंडळी आहेत ना ही साधी जरी दिसत असली तुम्हाला आबा साधी जरी दिसत असली तरी यांचा अधिकार कीर्तनकारापेक्षा मोठा आहे आणि यांचं आचरण कीर्तनकारापेक्षा चांगले हो फार लांब झगा घातला हे हिरवेन पिवळेन काळे निळे शर्ट घातले हे इतकाले केस असले म्हणजे चांगला गायक असतो असं काही नसतं आता त्यांचं तुम्हाला सगळंच माहिती असल्यामुळे अधिक काय मला सांगण्याचं म्हणजे इथे कारण नाही आदरणीय आमचे माऊली महाराज हिरडगावकर आदरणीय आमचे पारवेकर महाराज तुमचं काय नाव बाबा सुभाष महाराज इथलेच आहेत का बरं एक का होईना हा गावात भरण्या हो कमीत कमी 5-25 तरी गावात टाळकरी पाहिजे आणि ते कीर्तनाला आले पाहिजे नाही ते लय अवघड आहे काय सांगायचं गावगाव असंच आहे कुठे जा जोशाचं पोरग रडकच महाराज काय सांगायचं जाऊ दे असो गावकरी मंडळींनी अत्यंत सुंदर नियोजन केलं देवी पिढ कोणते कार्यक्रम ठेवता आले असते कोणते ठेवता आले असते ना पण तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह ठेवता की मोहणा तो परंपरेचाच विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठेचा की मोहणा मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर सप्ताह होतो सर्वांच्या चरणारविंद झालेली सेवा समर्पित या सेवेसाठी आदरणीय आमचे दादाराव महाराज साबळे सुद्धा उपस्थित आहेत आदरणीय परमपूज्य आमचे मित्र आमचे समर्थ दादा भुजबळ सुद्धा आहेत त्यांना पण अंतकरणापासून धन्यवाद देतो आणि वाणीला विराम सगळ्यांनी हात वरती करा 2 मिनिटं सगळे करा वरती हात बापू महिमाय हात वर करा हो तुम्हीच झाले का सगळे असे नाही राहू दे असेच येतो काकड्याला सकाळी आम्ही 1 मिनिट सगळे करा 1 मिनिट सगळे हा सगळे तुकाराम बोला
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरे श्री गवरदा हरी विठ्ठल श्री